जे 30वा अनुच्छेद आहे आणि त्याचे 2 समभाग यांचा उद्देश आहे की शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा जसा अल्पसंख्याकांना अधिकार दिला तसाच त्याचं प्रशासन चालवण्याचा सुद्धा अधिकार हा अल्पसंख्याकांकडेच असला पाहिजे. तो अधिकार बहुसंख्याकांकडे किंवा सत्ताधारी लोकांकडे जर दिला तर त्यांच्या कारभारामुळे एखाद्या वेळी 29 मध्ये दिलेल्या हितसंबंधाचं अल्पसंख्याकांच्या दृष्टीने उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारचं प्रशासन करण्याचं अल्पसंख्याकांना स्वातंत्र्य असावं. परंतु समभाग 2 आणि समभाग 1 हे आपण जर एकत्रित बघितले तर त्याच्यामध्ये निर्बंध सुद्धा या ठिकाणी लावलेले. 30चा समभाग 1 असं म्हणतो, धर्म किंवा भाषा. या ठिकाणी लिपी आणि संस्कृती हे शब्द वगळलेले आहेत. जे आपण 29 मध्ये बघितले ते 2 शब्द वगळलेले आहेत. धर्म किंवा भाषा या निकषावर अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. म्हणजे हा हक्क बहाल केलेला आहे. हा हक्क बहाल करताना समभाग 1 असं म्हणतो की 44वी घटना दुरुस्ती आहे ही समभाग 1 1978 साली लावलेली. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खंड 1 मध्ये म्हणजे उपरोक्त 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व त्याच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना, म्हणजे त्यांची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याचा कायदा राज्याला करता येईल, पण तसं करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडान्वये हमी दिलेला हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल. म्हणजे समजा अशा संस्थांकडे जमीन असेल, इमारत असेल किंवा संस्थेची मालमत्ता असेल आणि ती लोककल्याणाच्या दृष्टीने शासनाला संपादित करायची असेल तर शासन ती संपादित करू शकेल. त्यासाठी संपादन करण्यासाठी कायदा बनवू शकेल, म्हणजे कायद्यानेच ती संपादन करू शकेल. पण कायदा करताना किंवा त्या कायद्या अंतर्गत अशा मालमत्तेचा, अशा जागेचा, अशा इमारतीचा मोबदला देत असताना त्या संस्थेवर अन्याय होणार नाही याची हमी ही सरकारने घ्यायची आहे. म्हणजे सरकारला निर्बंध उठवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकार अनिर्बंध होऊ नये म्हणून कंडिशनिंग, अटी आणि शर्तीच्या माध्यमातून परत निर्बंध सुद्धा सरकारवर 2 अनुच्छेद 30 असं म्हणतो की शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. म्हणजे एखादा अल्पसंख्याक समाज किंवा नागरिक गट किंवा जनतेचा समूह जो अल्पसंख्याक आहे तो जर समजा शासनकर्त्या वर्गाच्या विरुद्ध असेल, इथं बहुसंख्याक, जेव्हा आपण अल्पसंख्याक शब्द उच्चारतो तेव्हा बहुसंख्याक वाद हा सुद्धा एक महत्वाचा प्रवाद आहे विचारांचा, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. काही दिवसापूर्वी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय चंद्रचूड साहेब हे असं म्हणाले होते, बहुसंख्याक वाद हा खरं तर आता तपासून पाहण्याची गरज आहे. ते जेव्हा असं म्हणाले की बहुसंख्याक वाद तपासून पाहण्याची गरज आहे, त्याचा अर्थ असा होता की बहुसंख्याक हे जे शासनात प्रशासनात सत्तेत आहे त्यांच्यामुळे अल्पसंख्याकावरती अन्याय तर होत नाही आहे ना, अल्पसंख्याकाची गळचिपी याच्यामध्ये होत नाही आहे ना. आणि जर असं होत असेल तर बहुसंख्याकांची जे लोक मेजॉरिटीने आहे, म्हणजे आज जे क्लेम करतील किंवा या भारतामध्ये 80% हिंदू आहे आणि हिंदू मुस्लिम धर्मावर झालेली आहे म्हणून हिंदूच हे बहुसंख्याक आहे,
हरकत नाही. हिंदू बहुसंख्याक आहेत असं आपण 27-28 मध्ये बघितलेलं आहे, की हिंदूच्या संज्ञेमध्ये अन्वयार्थ लावताना, इंटरप्रिटेशन करताना हिंदू शब्दाचं तुम्हाला शीख आणि जैन, बौद्ध हे धर्म समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे हिंदू हा बहुसंख्याक टक्का आहे. अर्थातच बहुसंख्याक असल्यामुळे शासन बहुसंख्याक लोकांचं असणार, प्रशासन बहुसंख्याक लोकांचं असणार. अशा वेळी एखादा अल्पसंख्याक गट जो बहुसंख्याकाच्या काही धोरणांच्या विरुद्ध असेल, म्हणजे एखाद्या वेळी राग असेल, आपण असं बघतो की एखादी संस्था असेल, ती शासन बदललं की त्या संस्थेची वाताहात लागली जाते. त्या संस्थेला म्हणजे काय सवतीची वागणूक दिली जाते. असं जर होत असेल तर ते टाळण्यासाठी हा समभाग 2 अनुच्छेद 30 चा काम करतो. तो म्हणतो की शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल असा भेदभाव करणार नाही. डिस्क्रिमिनेशन सरकारला करता येणार नाही. हे फक्त आदेशित केलेलं आहे. समजा असं झालं तर तुम्ही या अनुच्छेदाखाली न्यायालयामध्ये धाव घेऊ शकता, रिट पिटिशन फाईल करू शकता की बघा आम्ही अल्पसंख्याक आहोत आणि बहुसंख्याकांचा आमच्यावर राग असल्यामुळं आम्हाला अशी सपत्नीक किंवा सावत्र वागणूक जी आहे ती अशी दिली जाते. यावरून तुम्हाला न्यायाची मागणी करू शकता. त्यासाठी ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. जी झाली किंवा जशी होते त्यानुसार आपल्या लक्षात येतं की मग ते 1951 असो, 1955 असो, 1962 असो की त्यानंतरच्या सगळ्या अमेंडमेंट्स असो, अगदी घटनेत झालेल्या पहिल्या अमेंडमेंट पासून तर आपल्या लक्षात येते की भारताची लोकशाही ही भांडवलशाहीकडे, भांडवलदारांची लोकशाही, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये फार सहज सोपा शब्द आहे कॉर्पोरेटोक्रसी, डेमोक्रेसी कडून कॉर्पोरेटोक्रसीकडे कशी वाटचाल करत आहे. मी दुर्दैव म्हणेल, आज सकाळी सकाळी सगळ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आहे की उद्योगपती हेच खरे आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहे? विकासाचे ब्रँड अँबॅसेडर आहे, प्रगतीचे ब्रँड अँबॅसेडर आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ज्या कृषी प्रधान देशामध्ये शेतावर राबणारा, आपला घाम आणि रक्त गाळून लोकांसाठी अन्न उपज करणारा शेतकरी, शेतमजूर, तिथे प्रयोगशीलता राबवणारे अनेक लोक आहेत त्या काळ्या मातीमध्ये. किंबहुना त्या प्रयोगशीलतेमुळे आज आपण इतके संपन्न अवस्थेत शेती मालाच्या बाबतीत, शेती उत्पादनाच्या बाबतीत आपण स्वतःला मिरवून घेतो. पण तो शेतकरी किंवा असा शेतमजूर किंवा असा प्रयोगशील माणूस जो काळ्या मातीवर काम करतो, तो या राज्याचा ब्रँड अँबॅसेडर होऊ शकत नाही. या राज्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? या राज्याचे ब्रँड अँबॅसेडर उद्योगपती आहे. मला वाटतं हे जे स्टेटमेंट आहे हे जरा सगळ्यांनी सिरियसली घेण्यासारखं आहे की ज्या राज्याचा ब्रँड अँबॅसेडर उद्योगपती असेल तर ही कॉर्पोरेटोक्रसी पूर्णपणे झालेली आहे. डेमोक्रेसी सांगायला, बोलायला, वाचायला, पारायण करायला, समजून घ्यायला आणि त्यातून जर काही जमतच असेल तर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळवून घेण्यापुरती शिल्लक राहिलेली आहे. किंबहुना या संपूर्ण यंत्रणेचा ढाचा हा पूर्णपणे बदललेला आहे हे समजण्यास कारण प्राप्त आहे. मी हे इतकं बोल्डपणे अशासाठी सांगतोय की जसं आपण 31 क त्या इतिहासात जाऊ आणि 31 क हे कसं निर्माण झालं आणि संपदा संपादन असे शब्द वापरलेले आहेत. संपदाचा अर्थ मालमत्ता, कुठल्याही प्रकारची मालमत्ता तिला संपदा म्हटलेली आहे. मग ते मुव्हेबल असेल, नॉन मुव्हेबल असेल, जमीन असेल, शेतजमीन असेल, औद्योगिक जमीन असेल, शहरी भाग असेल, गावरान असेल, रानमाळ असेल, काय असेल ती
मालमत्ता म्हणजे संपदा, ते संपादन करणे, ऍक्विजिशन म्हणजे ग्रहित करणे, तिच्यावर ताबा मिळवणे इत्यादी करिता तरतूद करणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती. आता व्यावृत्ती हा शब्द कितीही लिटरेचर, वर्तमानपत्र बाकीची वाचून बघितली तर तुम्हाला त्याचं अर्थभान होत नाही, कारण नेहमीच्या वापरातला हा शब्द नाही. मला थोडस या ठिकाणी उद्वेगाने हे नमूद करावं लागतं की घटनेमध्ये असे शब्द, कायद्याच्या भाषेमध्ये असे शब्द वापरले जाऊ शकतात, कारण त्या शब्दाला एक निहित आणि मर्यादित असा अर्थ असतो. परंतु जेव्हा आपण प्रशासन, शासन प्रणालीमध्ये, व्यवस्थेच्या मांडणीमध्ये असे शब्दप्रयोग आणतो, त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जर एखादा आदेश सेक्रेटरीच्या कार्यालयामधून निर्गमित होत असेल, तो कलेक्टर ऑफिस मध्ये जात असेल, कलेक्टरच्या ऑफिस मधून तहसीलदार ऑफिस मध्ये जात असेल, तिथून अगदी ग्रामसेवकापर्यंत तो जात असेल आणि त्याच्यातले शब्द परिभाषित होऊन त्याचा अर्थ सोपा करून जर असे शब्द गेले नाही, तर तो जो तळागाळातला माणूस आहे ज्याच्यासाठी आम्ही ह्या पॉलिसीज तयार केलेल्या आहे, त्याला त्याच्यातनं काय मिळणार आहे. थोडासा माझा आक्षेप या पद्धतीने घटनेत उच्चारल्या गेलेल्या अशा कठीण शब्दांवरती पण आहे की असे जटिल शब्द, कायदे तज्ञ म्हणून तुमची भूमिका स्तुत्य आहे की या शब्दाचा दुसरा अर्थ लावूच शकत नाही, म्हणून तोच अर्थ इथं पाहिजे, तर तो अर्थ समावेशक आहे म्हणून आम्ही तो शब्द दिलेला आहे. त्या शब्दाला पर्यायी शब्द आम्हाला द्यावासा वाटत नाही, कारण हा शब्दच सर्वसमावेशक आहे, असं जर ते म्हणत असतील तर मी म्हणेल की आज जग इतकं प्रगत झालेलं आहे की प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द असू शकतो. त्या शब्दाचा आपण वापर करावा, किंबहुना असा वापर करून हे जे लिखाण आहे हे अल्टिमेटली कोणाच्या फायद्याचं आहे, याला कोण माणूस वाचून सुखी होणार आहे, कोणा माणसाचं कल्याण होणार आहे हे वाचून, तर तो माणूस तर तळागाळातला लहान सहान माणूस असेल तर त्याची भाषा ती आहे का, त्याच्या भाषेमध्ये ते लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे परत आठवण करून देतो की ज्ञानेश्वरांनी प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कारणच मुळात ते होतं. संस्कृत भाषा लोकांना कळत नाही, समजत नाही, म्हणून त्यांनी प्राकृतात लिहिली. इथे एक अमेरिकन अध्यक्ष जाफरसनचं परत एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येतं. त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होती आणि अमेरिकेच्या ग्रामीण विकासाचा आराखडा त्यांच्या एका ग्रामीण विकास मंत्र्यांनी तयार केला होता आणि मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीमध्ये ते वाचन करून तो आराखडा समजावून सांगणार होते. तर जाफरसननी शेतकरी लोकांची, अमेरिकेतल्या शेतकऱ्यांची एक सभा बोलवली आणि त्या सभेच्या समोर स्टेजवर मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संबंधित मंत्री महोदयांना सांगितलं की तुमचा जो आराखडा आहे ग्रामीण विकासाचा, शेती विकासाचा, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंटचा, तो तुम्ही इथं वाचून दाखवा आणि समजावून सांगा. त्यांनी तो नेहमीप्रमाणे वाचला आणि समजावून सांगितला. त्यानंतर अध्यक्ष जाफरसन यांनी एका शेतकऱ्याला उभं केलं आणि त्याला विचारलं की हा जो आराखडा तुला सांगितलेला आहे, हा तुला समजला आहे का, या आराखड्याप्रमाणे तुझ्या शेतीचा विकास होऊ घातला आहे का, ते तू सांग, कितपत तुला समजला. आणि हे तर मंत्री महोदय बोलले, त्यातलं किती कळलं. त्या शेतकऱ्याने सांगितलं, साहेब याच्यातून विकास काय होईल हे तर मला अजिबात माहित नाही, परंतु हा आराखडा जो आहे त्यातले शब्द आणि त्याच्यातले अर्थ हे काही मला समजलेले नाही. जाफरसन म्हणाले त्या मंत्री महोदयांना की या शेतकरी सभेतले 5 सदस्य तुम्ही निवडून घ्या, त्या 5 सदस्यांना तुमच्या कॅबिन मध्ये घेऊन जा, त्यांना तिथे बसवा आणि ह्यांना समजेल अशा प्रकारचा आराखडा निर्माण करा. तो त्यांना कळला पाहिजे. आज शब्दांचे अर्थ एवढे जटिल झालेले आहेत की बँकांच्या प्रोसिडिंग, पतपेढ्यांच्या प्रोसिडिंग किंवा बाकीचे सगळे जे व्यवहार आहेत, या शब्दाच्या भोवती पिंगा घालत असताना अधिकारी वर्ग वाटेल तसा अर्थ काढून ज्या माणसाला त्याचा खरा अर्थ कळत नाही त्यांची कशी फसवणूक करतात हे काही नव्याने महाराष्ट्रात आणि भारतात सांगायला नको. म्हणून माझी विनंती आहे की घटनेमधले जे असे शब्द आहे, अर्थात आता आपण काही आपल्या लेवलला जाऊन ते बदलू शकत नाही, म्हणून आपण ते नीट पहिले समजून घेऊया. पण घटने
वाचन किंवा घटना जरी लोकांनी नाही बघितली तरी जे आदेश किंवा जे काही परिपत्रक पारित होतात ते शासनाने आणि प्रशासनाने अशी करावी की त्याच्यातले शब्द आणि अर्थ हा लोकांना कळावा. व्यावृत्तीचा अर्थ खंडन करणे, पुढे विकास न होऊ देणे, आहे तसं ठेवणे, स्वतःच्या मनाप्रमाणे निवड करणे, बाधा निर्माण होईल असं काहीतरी करणे, घेरून घेणे किंवा मग पांघरून टाकणे. हे एवढे अर्थ व्यावृत्ती या शब्दाचे आहे. हा थोडासा वृत्ती म्हणजे स्वभावाला धरून शब्द आहे की काय, व्यापक वृत्ती असाही काही लोक त्याचा अर्थ लावतात, पण खरा त्याचा अर्थ हिंदीच्या संस्करणामध्ये म्हणा, मराठीच्या संस्करणामध्ये म्हणा, इंग्रजीच्या संस्करणामध्ये डिसऑर्डर असं फक्त म्हटलेलं आहे. म्हणजे डिसॅबिलिटी किंवा डिसऑर्डर काहीतरी असं खंडन करण्याची एक हे आहे. काय नेमकं खंडित केलेलं आहे तिथं? नेमकं खंडन कशाचं झालं तर संपदेचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार हा जो मूळ घटनेने अनुच्छेद 31 मध्ये प्रस्तावित केला होता तो अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे, नष्ट करण्यात आलेला आहे. आणि तो नष्ट करताना त्याच्या मोबदल्यात काय दिलं गेलं पाहिजे असा जेव्हा विचार झाला तेव्हा त्याच्या मोबदल्यात काहीही तरतूद असली तरी कुठे? अनुच्छेद 13 मध्ये. आता अनुच्छेद 13 मध्ये काय तरतूद असणार आहे? अनुच्छेद 13 स्पष्ट सांगतं की मूलभूत हक्कांची पायमल्ली होणार असा कुठलाही कायदा राज्याला करता येत नाही. म्हणजे राज्य जेव्हा कायदे करते तेव्हा मूलभूत हक्क अबाधित राहतील हे बघण्याची जबाबदारी राज्याची असेल, किंबहुना मूलभूत हक्कांना बाधा निर्माण होईल असा कुठलाही कायदा राज्य किंवा केंद्र सरकारला करता येत नाही. म्हणून या व्यावृत्तीचा अर्थ समजून घेतला पाहिजे की ही बाधा आहे आणि ओपनली सांगितलेली आहे की बाधा आहे. आणि ही बाधा असल्यामुळं सगळ्यात प्रथम काय येणार की अनुच्छेद 13 मध्ये तुम्ही बाधित करू शकत नाही असा प्रत्येक माणूस प्रश्न विचारणार. म्हणून अनुच्छेद 31(1) चा समभाग 1 म्हणतो की या घटनेच्या अनुच्छेद 13 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी अनुच्छेद 13 ची बाधित झाली प्रोव्हिजन किंवा अनुच्छेद 13 ला काही बाधा आली तरीही हे जे खालचे 5 प्रत्यवाय दिलेले आहे, उपसमभाग दिलेले आहे, समभाग 1 चे त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे तेच होणार. आणि अनुच्छेद 13 मध्ये जे काही दिलेलं असते तो अनुच्छेद 13 या प्रावधानांना आडवा येणार नाही. इथं थोडक्यात अनुच्छेद 13 ला बंधन घातलेलं आहे आणि इथेच लोकशाहीची, भांडवली लोकशाहीकडे सुरुवात झालेली आहे. डेमोक्रेसी स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स कॉर्पोरेटोक्रेसी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. घटनेचं पारायण करताना नुसतं शब्दाचे अर्थ सांगून नाही तर थोडासा इतिहास आणि त्यामागची पार्श्वभूमी सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया की हे प्रघात कसे सुरू झाले. 1951 साली संपदा संपादनाच्या हक्कांबाबत म्हणजे मालमत्ता ग्रहण करण्याच्या हक्काबाबत पहिली अमेंडमेंट आली घटनेमध्ये आणि पूर्वदर्शी प्रभावाने त्याचे परिणाम दिलेत की या अमेंडमेंट 1951 चा म्हणजे जस्ट आपण 1950 ला गणतंत्र झालो होतो आणि 1951 ला पहिली अमेंडमेंट आली. त्या पहिल्या अमेंडमेंटनी असे काही अधिकार शासनाला दिले की शासन तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या संपादन करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकते. आणि त्यासाठी जस्टिफिकेशन दिलं गेलं की अशी वंचितता जेव्हा तुमच्यावर लादली जाते ती लोककल्याणार्थ, जनहितार्थ असते. अशा प्रकारचे 1951 साली तुम्हाला आलेली अमेंडमेंट दिसते. ही अमेंडमेंट जर पाहिली तर त्यावेळची जमीनदारी पद्धती नष्ट करण्यासाठी नेहरूंच्या अध्यक्षतेमध्ये
उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. बेटबिगारी नष्ट झाली पाहिजे, जमीनदारी नष्ट झाली पाहिजे, म्हणून कमाल जमीन धारणा कायदा त्याची निर्मिती करण्यात आली होती. आणि कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत 54 एकर कोरडवाहू आणि 18 एकर बागायती अशीच जमीन शेतकऱ्याला ठेवता येणार. त्याच्यामध्ये शेत जमीन हा शब्दोल्लेख प्रामुख्याने करण्यात आला होता. म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा हा फक्त आणि फक्त शेत जमिनीला लागू पडतो. तुम्ही जर विश्लेषक पद्धतीने आज या कायद्याचा विचार केला तर ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज होत आहेत त्याची बीज तुम्हाला या कायद्यात पडलेली दिसतात. तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या हक्कापासून वंचित करण्याचे परिणाम पुढे काय झालेले आहेत याचाही आपण उहापोह पुढे करणार आहोत. दुसरी घटना दुरुस्ती जी चौथी घटना दुरुस्ती आहे 1955 साली, त्या ठिकाणी इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट जीवनावश्यक वस्तूंचा कायदा करण्यात आला. ज्या जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये फार्मर्स प्रोड्यूस शेतकऱ्यांच्या जे उत्पादन आहे ती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. कॉर्पोरेटचे कुठलीही उत्पादनं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. म्हणजे निर्बंध लागतील ते कशावर लागतील? शेतमालावर लागतील. औद्योगिक प्रॉडक्टवर ती निर्बंध लागणार नाही. त्याचप्रमाणे कमाल जमीन धारणा कायद्यामध्ये शेत जमिनीची व्याख्या केली. 54 एकर हे शेत जमिनीला लागू केले, कारखानदाराच्या जमिनीला नाही. म्हणजे जमीन या शब्दाची व्याख्या जर केली असती तर कदाचित हे कारखानदारालाही लागू पडलं असतं, पण तशी न करता ती फक्त शेतकऱ्यांसाठी म्हणून तरतूद करण्यात आली. नाव मोठं देण्यात आलं की जमीनदारी पद्धत आम्ही नष्ट करतोय. या ठिकाणी एक उल्लेख करून सांगायला पाहिजे विनोबा भावेंचा, कारण हा इतिहास आहे. त्या काळी काही वर्षांसाठी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मला जो विनोबांचा सहवास लाभला अगदी शेवटच्या दिवसांमध्ये, त्याचा हवाला आणि वारसा देऊन मी इथं नमूद करू इच्छितो की विनोबा भावे हे अशा प्रकारचा जो कायदा आहे तुम्ही अमेंडमेंट करून घटनेमध्ये आणताय त्याच्यावरून अन्याय होईल, म्हणून आपण एक लोकांना सद्भावनेचं अपील करूया, सद्भावनेची एक विनंती करूया, ज्यामधून भूदान चळवळीचा जन्म झाला. आणि भूदान चळवळीमध्ये असं म्हटलंय की खरोखर जर असे जमीनदार आहेत ज्यांच्याकडे अमाप जमीन पडलेली आहे की आपली जमीन कुठे आहे स्वतः त्या जमीनदाराला माहित नाही, त्या लोकांनी अशी जमीन लोकांना त्यांच्या जनकल्याणासाठी दान करावी. आणि त्यावेळी या पॅरल म्हणजे नेहरूंनी केलेल्या या गोष्टीच्या पॅरल जेव्हा विनोबा भावेंनी भूदान यज्ञ सुरू केला त्याला अगदी भारतभर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि भूदानामध्ये दिल्या गेलेली जमीन सुद्धा कागदोपत्री कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, तहसील ऑफिसमध्ये नोंद झाली आणि तिची विभागणी मग गावाच्या असेल किंवा अजून बाहेर गाव कुसाबाहेर राहणारे जे भूमिहीन लोक होते त्या भूमिहीनांना जमीन कसण्यासाठी देण्यात आली. हाही रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी विसरता कामा नये. म्हणजे मालमत्ता संपादनाचे जे हक्क आणि अधिकार याच्यामध्ये जी तफावत आहे ती आपण समजून घेत असताना ह्याही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर 7वी घटना दुरुस्ती जी 1964 साली आलेली आहे आणि त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती ही 1976 साली आली, जी 3 जानेवारी 1977 पासून लागू झाली. हा काळ भारतातल्या आणीबाणीचा काळ आहे. त्याच्यामध्ये काही कायदे आहे ते तसेच ठेवलेले आहे. म्हणजे या 31 31 अ 31 क ज्याला क ख गड म्हटलेलं आहे मराठीमध्ये, म्हणून हे क ख गड असं येतात, पण हे अ ब कड घेतले किंवा 31 31 2 घेतलं तरीही जे त्या मानाने समजण्यासारखं आहे. 31 म्हणजे पूर्णपणे नष्ट केला. म्हणजे तुम्हाला मालमत्ता संपादनाचे जे हक्क होते ते काढून घेतले. आता त्या हक्कांच्या जागी फक्त अधिकार आहे. ते अधिकार कोणी द्यायचे? तर ते अधिकार शासनाने द्यायचे. ते अधिकार तुम्हाला कायद्याने द्यायचे. शासन त्याच्यावरती जे अधिकार निश्चित करेल तेच तुमचे अधिकार राहील. तुम्हाला संपदा संपादन करण्याचा हक्क ठेवलेला नाही, तो नष्ट करण्यात आलेला आहे. आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 साली जी 77 मध्ये अंमलबजावणी त्याची सुरू झाली, त्याच्यामध्ये काही कायदे करण्याचा संसदेला आणि राज्यांना अधिकार नव्याने नव्याने पुनर्परिभाषित करण्यात आला आहे.
त्यानंतरची जी घटना दुरुस्ती आहे ती 44वी आहे, जी 1978 साली म्हणजे साधारण 2 वर्षांनी आली आणि तिला 20 जून 1979 पासून अंमलबजावणी करण्यात आली. ही तारीख एवढ्यासाठी महत्वाची आहे, की आपल्या सगळ्यांना माहित आहे, की या देशामध्ये भारतामध्ये जे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, ते या अमेंडमेंट नुसार करण्यात आलं आणि जून 1979 पासून 1979 आपण बँकांचं राष्ट्रीयकरण करायला सुरुवात केली. आता एका बाजूला आपण ते जे केलेलं राष्ट्रीयकरण आहे, म्हणजे शासन किंवा सरकार हे मालमत्ता संपादित करू शकते किंवा जी काही मालमत्ता असावी ती शासनाच्या सरकारच्या मालकीची असावी असं एका बाजूला आपण निर्धारित केलं. खाजगी माणसांकडे मालमत्ता देऊन त्याच्यातून जनसाधारणावर अन्याय होतात, त्यांचं शोषण होतं, त्यांची पिळवणूक होते. या सबबीखाली हे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ही संपत्ती शासनाची असावी, सरकारची असावी. सरकारने तिचा योग्य विनियोग करण्यासाठी विनिमयन करावं आणि त्याप्रमाणे ते विनियोगित करावी, तशी ती डिस्ट्रीब्यूट करावी, तिचं वाटप तसं व्हावं. हा त्याच्या मागचा समोर दिसणारा उल्लेख आहे. पण तुम्ही या देशात 1991 पासून सुरू झालेली खुली अर्थकारणाची स्पर्धा, जागतिक अर्थकारण आणि त्यानंतर सपाट्याने होऊ घातलेलं खाजगीकरण जे आजपर्यंत अक्षरशः उग्ररूप धारण करून आलेलं आहे, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात आमचे अँबॅसेडर हे उद्योगपती आहेत. तर इथपर्यंत हे जे खाजगीकरणाची प्रक्रिया आलेली आहे, याच्यात काय झालं, एरे माझ्या मागल्या. म्हणजे सरकारनी ही सगळी राष्ट्रीय संपत्ती एकत्र करायची आणि सरकारनी नंतर खाजगीकरणाच्या नावाखाली, कारण पब्लिक अंडरटेकिंग या बरोबर काम करत नाही याची सबब देऊन खाजगीकरणाच्या नावाखाली परत ही संपदा, परत या सगळ्या मालमत्ता ज्या राष्ट्रीय आहेत त्या खाजगी लोकांच्या घशात घालायच्या आणि म्हणून डेमोक्रेसीची कॉर्पोरेटोक्रेसी जी या देशात पूर्णपणे झालेली आहे. हा भ्रम आहे की ही प्रोसेस आहे, होऊ घातलेली आहे. अभ्यास करणारा माणूस असेल, विश्लेषण करून हे सगळं समजून घेणारा असेल, त्याच्या लक्षात येईल की पूर्णपणे कॉर्पोरेटोक्रेसी मध्ये रूपांतर भारताच्या लोकशाहीचं झालेलं आहे. हे सुरुवातीला एवढं एकटून सांगण्याचा माझा उद्देश एकच आहे की हे अनुच्छेद 31 क आपण अभ्यासत असताना किंवा याची चर्चा करत असताना हे आपण लक्षात ठेवलं तर हे जे संदर्भ आहेत ते बऱ्यापैकी अगदी उजेडात समजल्यासारखे तुम्हाला समजतील. किंबहुना अर्थ सांगायचा म्हणून काहीतरी सांगायचं आणि अर्थ प्रेरित करायचा म्हणून कायद्यात असं लिहिलेलं आहे, शेवटी काही झालं तर ते बघा ते घटनेत असं लिहिलेलं आहे, हे वरच्या ऑफिसचं आलेलं आहे, आम्हाला काही माहिती नाही, हे अशी तकलादू उत्तरं देण्यापेक्षा याचं मूल बीज जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता ही जी सुरुवात इथपासून झालेली आहे त्याचा शेवट जर कशावर होणार असेल या मालमत्तेच्या बाबतीतल्या अनुच्छेदांचा, तर मला वाटतं हा शेवट आपण हे सगळं विवेचन केल्यानंतर जो बघणार आहोत तो आजचे जे शेतकरी विधेयक पारित करण्यात आली संसदेमध्ये, ज्याच्यावर फार मोठं आंदोलन पंजाब हरियाणाच्या बॉर्डर पासून सगळ्या देशभर एका काळी दिसत होतं. आता ते आंदोलन दबल्यासारखं झालेलं आहे. आंदोलनकारी लोक मेटाकुटीस येऊन ते सगळं संपेल की काय अशी परिस्थिती झाली. तर ही जी विधेयक निर्माण झाली, ही विधेयक कुठल्या गोष्टीचं प्रारूप आहे, याची मूळ संकल्पना कशी होती आणि ती वेगवेगळे रूप प्रकट करत करत या रूपात कशी आली हेही पाहणं औचित्याचं ठरणार आहे. आणि हे जर आपण बघितलं नाही तर मला वाटतं हे काही पारायण होणार नाही. नुसतं शब्दांचे अर्थ आणि कायद्याचा ससेमिरा तेवढाच सांगणं म्हणजे काही घटनेचं पारायण होणार नाही. म्हणून आपण हे थोडस या सगळ्या पद्धतीने बघणार आहोत. परत आपण या प्रस्तावनेनंतर 31 क कडे येऊया की संपदांचे संपादन इत्यादी करिता तरतूद करणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती, बाधा आणणाऱ्या कायद्याची व्यापकता किंवा बाधा आणणाऱ्या कायद्याची तरतूद, त्याची प्रस्तावित भूमिका काय असेल याच्याबद्दलची मांडणी याच्यात केलेली आहे. कारण तुमचा मालमत्ता संपादन करण्याचा जो खाजगी हक्क आहे तो नष्ट करण्यात आलेला आहे. हे 76 साली घडल्यानंतर पहिलं त्यांनी वाक्य उच्चारलं की अनुच्छेद 13 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अनुच्छेद 13 सांगतो की
मूलभूत हक्कांची पायमल्ली होईल असा कुठलाही कायदा सरकारला करता येणार नाही. हे जे अनुच्छेद 31 क आहे हे त्याला अपवाद आहे. परंतु जसं आपण एक सिद्धांत बघितला की नियमाला अपवाद असतात, किंबहुना अपवादाशिवाय नियम सिद्धच होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे कुठलाही अपवाद हा नियम होता कामा नये. परंतु या ठिकाणी हे अपवाद कसे नियम झालेले आहेत आणि त्या नियमाचंच प्रतिबिंब आज पडलंय की मुख्यमंत्री म्हणतात की उद्योगपती हे आमचे ब्रँड अँबॅसेडर आहे. कृषी प्रधान भारताचा शेतकरी ब्रँड अँबॅसेडर नाही, हे या ठिकाणी प्रामुख्याने अधोरेखित करून आपण पुढचं वाचूया. काही अंतर्भूत असले तरी क्रमांक 1, कोणत्याही संपदेचे व तिच्यातील कोणत्याही हक्काचे राज्याने संपादन करणे. कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्काचे राज्याने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा त्यांच्यात फेरबदल करणे हे राज्याला दिलेले अधिकार आहे. म्हणजे कोण संपादन करू शकतं? राज्य संपादन करू शकतं. राज्याने संपादन केल्यानंतर राज्य काय करेल? जसं नॅशनलाइज बँक झाल्या तर राज्य काय करेल? राज्य मग त्याचा विनियोग त्याच्या पद्धतीने करेल. म्हणजे काय? खाजगीकरण. म्हणजे आज भारतीय रेल्वे जर सरकारने पूर्णपणे तिच्या संपूर्ण संपदेसह ताब्यात घेतली तर सरकार असं करू शकतं. 31 क समभाग सह समभाग 1 च्या आधारे सरकार असं करू शकतं. पण त्याचा विनियोग हा सर्वसाधारण लोकांसाठी होणार आहे का? ही मालमत्ता जर एक यंत्रणा दळणवळणाची चालवण्यासाठी म्हणून अदानीकडे दिली गेली असेल किंवा मोठ्या एखाद्या उद्योग समूहाकडे दिली गेली असेल, जे उद्योग समूह तुम्हाला अँबॅसेडर व्हावे या देशात असं वाटतंय, तर तो ती यंत्रणा त्याच्या फायद्यासाठी वापरेल की सर्वसाधारण जनतेच्या फायद्यासाठी वापरेल? कारण सर्वसाधारण जनकल्याणासाठी वापरणे ही घटनेप्रमाणे सरकारची हमी आहे, सरकारची जबाबदारी आहे. हे कुठल्या भांडवलदाराची जबाबदारी नाही आहे. म्हणजे भांडवलदार सुटले म्हणजे हा जो प्रघात आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की खळांची व्यंकटी सांडो, सरळ समोर ताट आहे, त्याच्यामध्ये सुग्रास भोजन आहे. ते भोजन घेऊन तू घास असा सरळ घेऊ शकतो तोंडामध्ये, पण तो न घेता घास उचलायचा आणि असा करून तो तोंडात टाकायचा. ही जी व्यंकटी आहे ती व्यंकटी या ठिकाणी आपल्या लक्षात येते की ही म्हणजे आड मार्गाने केलेली काहीतरी सोय आहे, ज्या सोयीतून डेमोक्रेसीची कॉर्पोरेटाक्रसी होऊ घातलेली आहे. 2 नंबर आहे, कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन राज्याने सार्वजनिक हितासाठी करण्यास परवानगी आहे. कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन सार्वजनिक हित हे ठरवलेलं आहे. म्हणजे करणार काय? लिहिताना काय सांगणार की जनकल्याणार्थ आम्ही हा कायदा केला. कमाल जमीन धारणा कायदा कशासाठी केला? 1951-52 साली तर जनकल्याणासाठी. जनकल्याण काय की जमीनदारी आणि बेटबिगारी सिस्टीम हे नष्ट झाली पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे. पण खरंच बेटबिगारी नष्ट झाली आहे का? एका बाजूने नष्ट झालेली बेटबिगारी जर दुसऱ्या बाजूने मागच्या दाराने येत असेल तर त्याच्यावर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. आज वर्किंग अवर्स मध्ये एक डिसिजन आलेलं आहे की 8 तास नाही, हे 12 तास असले पाहिजे. हे जे 4 तास त्याचं मजुराचं शोषण होणार आहे त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? ते कोण बघणार आहे? आज सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे म्हणालेत की पोलीस अधिकारी सत्ताभिमुख कसे राहतील हे बघितलं जातं या देशामध्ये. आणि जर सत्ताभिमुख नसतील, सत्ता बदलली तर बदललेल्या सत्तेने अशा पोलीस अधिकाऱ्यांना नंतर जो त्रास दिलेला आहे हे अतिशय वाईट लक्षण आहे लोकशाहीमध्ये. ही जी परिस्थिती आपण लक्षात घेतो ही या दृष्टीने आपण बघायला पाहिजे की खरंच जनकल्याण आहे का? कुठलीही यंत्रणा, प्रशासकीय कुठलीही यंत्रणा, मग ग्रामविकास असो, शिक्षण असो, आरोग्य असो, कायदा सुव्यवस्था असो, ही यंत्रणा ही जनताभिमुखच असली पाहिजे असा जो शिरस्ता घटनेमध्ये आहे त्या शिरस्त्याला छेद देणार उद्वेगी वक्तव्य आज भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेलं आहे. म्हणजे खरंच आपण घटनात्मक पद्धतीने राज्य चालवत आहोत का? तर उत्तर सरळ सोप्या साध्या माणसाला समजेल अशा भाषेत आहे, नाही. आणि म्हणून हे पारायण महत्वाचं आहे. मग काय झालं घटनेमध्ये? कारण घटना आपण मुळात समजूनच घेतली नाही, हे क्रमांक 1. आणि समजून घेतली तरी ह्याच्या त्याच्या माध्यमातून त्याच्या त्याच्या फायद्याची समजून घेतली.
जनकल्याणाची घटना आम्ही समजून घेतली नाही. ही अधोगती आहे, हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यासाठी हे पारायण चहुदिशेने विचार करून होणं महत्वाचं आहे. कोणाला याच्यामध्ये एक दिशा वाटत असेल किंवा आपले व्ह्यू अजून टाकावेसे वाटत असेल तर मी प्रत्येकाच्या मताचं स्वागत करेल आणि त्याच्यावर काही चर्चा सकारात्मक होणार असेल तर माझी तयारी असेल. परंतु मला आजचं जे चित्र इन कंटेम्पररी कॉन्टेस्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर अभ्यासायची असेल, भारतीय घटना ही आजच्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घ्यायची असेल, तर असंच क्रिटिकल अनालिसिस केल्याशिवाय तरुण पिढीला कर्णोपाय नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यामध्ये जे सांगितलं की कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन राज्याने सार्वजनिक हितासाठी करण्यास बाधा येणार नाही, पण त्याच्यात सांगितलं की अशी सार्वजनिक हिताची जी व्यवस्थापन यंत्रणा आहे ती शासनाने कालमर्यादेत केली पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी मर्यादित कालावधी दिला पाहिजे. म्हणजे अमाप कालावधीसाठी आपल्याला अशी यंत्रणा सार्वजनिक मालमत्तेची खाजगीकरणाकडे नेताना करता येणार नाही. त्यासाठी काही कॉन्ट्रॅक्ट आहे. आता तो किती आहे, काय आहे हे ज्याचं त्याचं ठरवायचं. मंत्रिमंडळात जर निर्णय झाला की अमुक एका उद्योग समूहाला आपण हा कॉन्ट्रॅक्ट करार 5 वर्षासाठी द्यायचा आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी हा पुढच्या 5 वर्षासाठी वाढवत राहायचं, म्हणजे तो अकाल मर्यादित किंवा काल अमर्यादित असा होऊन जाईल. म्हणून कालमर्यादा ही पाहणं जास्त महत्वाचं आहे. असा एखादा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर त्याला कार्यमर्यादा आहे की नाही हे बघितलं पाहिजे. तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे की जी अनेक महामंडळ, एक नेटवर्क आहे भारतामध्ये खूप मोठं महामंडळाचं, कॉर्पोरेशन, जसं फूड कॉर्पोरेशन आहे, ऑइल कॉर्पोरेशन आहे, सीड कॉर्पोरेशन आहे, क्रूड ऑइल कॉर्पोरेशन आहे, अशा बऱ्याचशा कॉर्पोरेशन्स आहे. ही जी महामंडळ आहे, 2 किंवा अधिक महामंडळाचे सार्वजनिक हितासाठी एकत्रीकरण करण्याचा अधिकार शासनाकडे आहे. जे शासन हे 2 किंवा अधिक महामंडळ एकत्र करू शकते. म्हणजे उद्या असं वाटतं शासनाला की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, आयओसी आणि एचपीसीएल यांना एकत्र करावं, तर त्याचं एकत्रीकरण होऊ शकते. चौथा आहे महामंडळाचे व्यवस्थापन. म्हणजे अशा महामंडळाचं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे त्याचे एजंट असतील, सचिव असतील, पेट्रोल पंप धारक असतील, त्याचे कोषाध्यक्ष, संचालक मंडळ इत्यादी बाबत नियंत्रण करण्याचे अधिकार हे शासनाकडे आहे. शासन हे स्वतःकडे ठेवतात. पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती वाढतात, त्याचं मूळ तुम्हाला याच्यात दिसेल. जर हे शासनाकडे अधिकार आहे तर शासन ह्या अधिकाराचं पालन करून जनताभिमुख हे रेट्स का करत नाही? त्या कंपन्यांच्या महामंडळाचं सगळं संचालन एचपीसीएल आणि बीपीसीएल जर एक करायचे असेल तर शासन करू शकते. 4 बँका एकत्र करून त्याची एक बँक करायची असेल तर शासन करू शकते. परंतु हे जनताभिमुख असलं पाहिजे. हा जो शिरस्ता घटनेचा आहे तो या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि शेवटचं असं म्हणतं की कोणतेही खनिज तेल शोधण्याचे प्रयोजनासाठी करार किंवा भाडेपट्ट्या किंवा लायसन्सेस, परवाने इत्यादीचे हक्क नष्ट करणे, म्हणजे कुठलाही हक्क नष्ट करून नवीन हक्क निर्माण करण्याचा अधिकार हा शासनाला आहे. असं या ठिकाणी अनुच्छेद 31 क चा समभाग 1 आणि त्याच्यातले उपसमभाग 5 एवढंच या ठिकाणी आपण घेऊन मला वाटतं आज थांबूया. ही प्रस्तावना मुद्दाम थोडीशी लांबली. त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे मालमत्तेचं संपूर्ण समजून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टीचा आव आणता येतो, पण भाऊ पैशाचा आव नाही आणता येत म्हणे. भाऊने पैशाचा आव आणता येत, कारण ती शेवटी मालमत्तेची निगडीत बाब आहे. आपलं आजचं जीवनमान हे अर्थकारणावरती, आर्थिक स्थितीवरती अवलंबून आहे. म्हणून आपल्या घटनेमध्ये अर्थकारणाविषयीचे मूळ पीठिका काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. किंबहुना ती जर बदलली असेल, तिच्यामध्ये अमेंडमेंट्स आल्या असतील, घटना दुरुस्त्या आल्या असतील, तर त्या कशा आल्या आणि त्या घटना दुरुस्तीचा नेमका परिणाम आजच्या समाज जीवनावर काय झाला हे पाहणे या दृष्टीने औचित्याचं राहणार आहे.